ना कोणत्याही प्रकारचं कटचं वाटण बनवायचं, नाही कोणत्याही वड्याची भाजी परतवायची. मी आज बनवते अगदी चमचमीत, झणझणीत, हॉटेलपेक्षाही जास्त भारी, कमी फाफट पसाऱ्यात फक्त 15 मिनिटांमध्ये हा कटवडा. हा वडा बघा वरून किती छान कुरकुरीत आहे, तेवढीच याची आतील भाजी मऊ लुसलुशीत आणि चविष्ट. सोबतच कट बघितला ना, काय जबरदस्त रंग आलाय, तेवढाच जास्त घरभर सुगंध दरवळलाय, यावरूनच हे लक्षात येतंय. तुम्हाला ही आजची रेसिपी ट्राय करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मस्त झाला या, नक्की ट्राय करा. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज बनवतोय चमचमीत आणि झणझणीत आणि महत्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होणारा कटवडा. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी असल्यामुळे चला तर मग लगेच रेसिपी सुरुवातीला आपण कट बनवून घेतोय. तर कट बनवण्याकरिता कोणतं साहित्य घेतलंय ते पहिले दाखवते. आज आपल्याला कोणतंही वाटण न बनवता झटपट असा कट बनवायचा आहे, त्यामुळेच मी या ठिकाणी 2 मध्यम साईजचे कांदे किसणीने किसून घेतले, तर सेम पद्धतीने लाल बुंद मध्यम साईजचा टोमॅटो देखील किसून घेतलाय. 2 चमचे आलं लसूण पेस्ट, तर अगदी छोटासा ना म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 चमचा किस निघेल इतका उकडलेला बटाटा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने आणि 1 वाटी भरून मोड आलेली मटकी. लगेचच कट बनवायला घेऊयात. त्याकरिता कढईखालील गॅस चालू केलाय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात आणि लगेच यामध्ये तेल घालूयात. आता तेल थोडंसं जास्त घालायचंय, कारण कटाला तरी आपल्याला आणायची आहे. तेल हलकं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही घालायचे. साधारणतः हा कट मी 4 व्यक्तींकरिताचा बनवतेय, त्याकरिता साधारणतः 4 ते 5 चमचे तेल घातलं होतं. आता यामध्ये संपूर्ण किसून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा. यातील पूर्णतः पाणी संपलं पाहिजे, म्हणजे जेवढा काही ओलावा होता ना तो पूर्णतः नष्ट व्हायला हवा. कांदा परतवून झाला, लगेचच किसून घेतलेला टोमॅटोही घालूयात आणि हा देखील छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे यावर ना थोडंसं मीठ घालायचं, यामुळे टोमॅटोचा पटकन गाळ होतो. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला मऊसूत शिजवून घ्यायचंय, त्यामुळं लगेचच यावर झाकण ठेवूयात. यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्या आणि फक्त अर्धा मिनिटाकरिता वाफ काढून घ्या. काही वेळातच लगेच झाकण खोलून बघतीये, बघा टोमॅटो कांदा व्यवस्थित असा परतला गेलाय. दोनही जिन्नस व्यवस्थित असे मऊसूत तर झाले, पण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाहीये. लगेचच यामध्ये उरलेली संपूर्ण जिन्नस घालायची आहे, जसं की आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने. सोबतच हा अगदी थोडासा बटाटा उकडलेला घेतला होता ना, तो देखील किसणीने किसून घालायचा आहे. किसून घेतल्यामुळे आपल्या या कटाला दाटसरपणा अगदी परफेक्ट येतो आणि त्याहूनही जास्त चव अप्रतिम येते. त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा. पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी परतवून घेतली आहेत. आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद. आता हा कट ना थोडासा झणझणीत असतो, त्यामुळे चवीनुसार किंवा पाव चमचा लाल तिखट, लाल तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा कोल्हापुरी काळा मसाला आणि 1 चमचा धना पावडर. आता मी काळा मसाला वापरलाय, तुम्ही गरम मसाला किंवा कोणताही साठवणुकीतील मसाला वापरू शकता. कटाला परफेक्ट रंग येण्याकरिता पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं. हे देखील घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामुळे रंग अगदी परफेक्ट येतो. पुन्हा एकदा संपूर्ण मसाले व्यवस्थित असे परतवून घेऊयात, कारण हे कच्चे आहेत, तर यांतील कच्चेपणा दूर व्हायला हवा. त्याकरिता अगदी 2 चमचे इतकं पाणी घातलं. यामुळे आपले सुके मसाले न करपता अगदी व्यवस्थितरित्या शिजले जातील, कारण जेवढे मसाले व्यवस्थित शिजले जातात ना, तेवढी कटाला टेस्ट जास्त छान येतेच, पण त्यासोबत रंगही अगदी परफेक्ट येतो. पुन्हा एकदा जरा वेळाकरिता तेल सुटेपर्यंत संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत. आत्ताच तुम्ही याचा रंग बघा, काय मस्त दिसतोय, चमचमीत दिसतोय. आता यामध्ये ही मोड आलेली मटकी देखील घालायची आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची. जरा वेळाकरिता परतवून घ्यायची. हलक्या हाताने मिक्स करायला लावली, याचं कारण म्हणजे हे जे मोड आहेत ना ते तुटू शकतात. परफेक्ट आपल्या मटकीला व्यवस्थित असा संपूर्ण मसाला कोट झालेला आहे. आता यामध्ये लगेचच गरम पाणी घालायचं आहे. जेवढा तुम्हाला कट हवा आहे ना तेवढं यामध्ये पाणी घालू शकता. साधारणतः मी 2 ग्लास घालतीये. लक्षात घ्या, या ठिकाणी पाणी हे गरमच वापरायचं, यामुळे कटाला टेस्ट तर छान येते,
पण त्यासोबतच तर्री आणि रंग जबरदस्त येते। नेहमीच्या रश्श्याच्या मटकी भाजीपेक्षा हा कट ना थोडासा पातळ असतो, कारण रस्सा पातळ असला तरच याला छान अशी तर्री येते। चवीनुसार मीठ घालूयात, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हा कट व्यवस्थित असा एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात। तोपर्यंत लगेचच बटाट्याच्या भाजीची पूर्वतयारी करूयात। त्याकरता मी एक छोटंसं वाटण बनवतेय। त्याकरता 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि त्याचे देठही घेतलेत, 5 ते 7 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा धणे, पाव इंच अद्रक, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतले होते। संपूर्ण जिन्नस या मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि अजिबात पाणी न घालता छान असं मिक्सरला फिरवून घेऊयात। या वाटणात आपण कढीपत्ता घातलाय, धणे घातलेत, यामुळे वड्याच्या भाजीला टेस्ट जबरदस्त येते। आपलं वड्याच्या भाजीचं वाटण तयार झाले, लगेच हे एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता आजचा हा कट वडा मी 3 ते 4 व्यक्तींकरिता बनवतीये। त्याकरिता 300 ते 350 ग्रॅम म्हणजे साधारणतः मध्यम साईजचे 3 बटाटे उकडवून घेतलेत। हे हाताने व्यवस्थित असे मॅश करून घेऊयात। बटाटे व्यवस्थित मॅश करून झाले। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यासोबत पाव चमचा हळदही घालायची आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण हातगाडीवरील वडापाव तर नेहमीच खातो, तो वडा घरगुती वड्यापेक्षा जास्त चविष्ट आणि झणझणीत लागतो। यामागचं कारणही असंच असतं, कारण त्या वड्याची चटणी जी आहे, म्हणजेच ही भाजी जी आहे, ती कधीच परतवली नसते। त्यामुळे या भाजीत वापरलेल्या संपूर्ण साहित्यांची ओरिजिनल टेस्ट किंवा जो फ्लेवर आहे तो यामध्ये टिकून राहतो आणि त्यामुळे तो वडा खाण्यासाठी अप्रतिम लागतो। त्यामुळे आपणही सेम पद्धत वापरूयात आणि लगेच याचे गोल गोल वडे तयार करून घेऊयात। तुम्हाला या वड्याची साईज कितपत ठेवायची आहे ना, त्यानुसार या वड्यांचा आकार तुम्ही ठेवू शकता। वड्यांचे गोल गोल गोळे बांधून झाले, लगेच वड्याच्या वरील आवरणाची तयारी करूयात। त्याकरिता 1 कप बेसन पीठ घेतलं, त्याच वाटीने किंवा त्याच कपाने पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय। यामुळे वड्याचं वरील आवरण अगदी परफेक्ट असं खुसखुशीत तयार होईल। सोबतच चिमूटभर सोडा घालतीये, हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि त्याचसोबत चवीनुसार मीठही घातलंय। सोडा घातलाय त्यामुळे यामध्ये अजिबात हळद घालायची नाही। लगेचच थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि याचं छान असं न जास्त पातळ न जास्तच घट्टसर असं मध्यम कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करून घेऊयात। हे मिश्रण बनवत असताना यामध्ये अजिबात गाठी राहू द्यायच्या नाही। या पद्धतीनेच हे व्यवस्थित थोडं थोडं करतच पाणी घालून मिक्स करायचंय, कारण हे जर मिश्रण आपण जास्तच पातळ तयार केलं तर वड्याला अगदी व्यवस्थित अशी कोटिंग तयार होत नाही आणि जास्तच घट्टसर ठेवलं वड्याचं आवरण कुरकुरीत न होता पिठळ लागतं। त्यामुळे साधारणतः या कन्सिस्टन्सीचं मी हे मिश्रण तयार करून घेतलंय। यामध्ये अजिबात गाठी देखील राहिलेल्या नाहीयेत। चमच्यावर हे मिश्रण घेऊन दाखवते, बघा इतकं हे घट्टसर आहे। लगेचच वडे बनवायला घेऊयात। इकडे आपला कटही व्यवस्थित शिजलेला आहे। यातील एखादी मटकी बोटांवर दाबून बघायची, मऊसूत दबली जायला हवी। कट बघा काय जबरदस्त आलाय, रंगही परफेक्ट आलेला आहे। कमी फाफट पसाऱ्यात अजिबात वाटण न बनवता आपला कट तर लगेचच तयार झालेला आहे। हा जरा वेळाकरिता साईडला ठेवून देते आणि लगेचच वडे तळायला घेते। त्यासाठी हा भाजीचा गोळा घ्यायचा आहे, व्यवस्थित असा संपूर्ण बाजूंनी एकसारखा या पिठामध्ये डीप करायचा। पिठाची छान अशी याला अंघोळ घालून झाली किंवा मग याला छान अशी कोटिंग झाली की मगच हा तेलामध्ये अगदी हळूवाररित्या सोडायचा। तेल अंगावर अजिबात उडू देऊ नका, कारण वडे तळण्याकरिताचं हे तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे। सोबतच गॅसची फ्लेमही मध्यमच ठेवूयात। सेम पद्धतीने कढाईत मावेल तितके आपण संपूर्ण वडे सोडून घ्यायचे आहेत। मी फक्त 2च वडे सोडलेत। आता हे एकसारखे संपूर्ण बाजूंनी छान असे खमंग आणि वरून खुसखुशीत होईपर्यंत तळून घेते। आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलंय, त्यामुळे हे वडे अजिबात तेलकट न होता खूपच छान असे वरून खुसखुशीत तर आतून मऊ लुसलुशीत तयार होतात। यामध्ये मी सोडा घातलेला होता। हा सोडा अगदी अर्धी ते 1च चिमूट घालायचा, यापेक्षा जास्तही घालायचा नाहीये। हे सुद्धा टिप्स नेहमी लक्षात ठेवायची। वडे संपूर्ण बाजूंनी खरपूस तळून झाले, लगेचच तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच वडे तळून घेऊयात। तर बघा अगदी 5 ते 6 स्टेपमध्ये तयार होणारा हा कटवडा फक्त 3 स्टेपमध्ये मी तुम्हाला करून दाखवलाय आणि अतिशय जबरदस्त चवीचा आहे। दिसतानीच तुमच्या लक्षात आलंच असेल। आता हा कटवडा सर्व कसा करायचा ना, ते पहिले बघूयात।
कटवडा आपला चमचमीत असा सर्व झालाय. लगेचच खाऊन बघते. बघा वरील या वड्याचं आवरण काय मस्त खुसखुशीत आहे, आतूनही मऊ लसलुशीत. तुम्हाला आजची ही चमचमीत झणझणीत कटवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.